21वां गणित घ्या, 22वां. ठीक आहे, 22वां गणित घ्या. The total energy of a particle, the total energy of 22वां गणित घेताय ना. The total energy of a particle of mass 200 gram, of mass 200 gram performing SHM is 10 raised to 2 joule. 10 raised to 2 joule. Full stop. Find its maximum velocity. Find its maximum velocity (10⁻⁻2 joule करा तिथे. The total energy of a particle of mass 200 gram, performing SHM is 10⁻⁻2 joule. Full stop. Find its maximum velocity and period if the amplitude is 7 centimeter. If the amplitude is 7 centimeter. Now allow it. लक्ष द्या, मी गिवन क्वांटिटीची लिस्ट करतोय. काय काय दिले बघा. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल, एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतोय, त्याची टोटल एनर्जी दिली आहे 10⁻⁻2 जूल. पुढे काय दिले बघा. मास त्याचं दिले 200 ग्रॅम. तो हे जूल आहे, ते ग्रॅम आहे. नाही चालत आपल्याला ग्रॅम. ग्रॅमचं केजी केलं पाहिजे. 200 डिवायडेड बाय 1000 केलं तर 1000 ग्रॅमचा 1 किलो असतो. तर 2 झिरो गेले, 0.2 केजी आले. पुढं काय काय सांगितलं बघा. पुढं फाइंड द मॅक्झिमम व्हेलॉसिटी अँड पिरियड. मॅक्झिमम व्हेलॉसिटी काढायची, व्ही मॅक्स. पुढं पिरियड पण काढायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अँप्लिट्यूड दिलेले आहे 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटरच आहे का. तर हे सेंटीमीटरचं मीटर केलं पाहिजे. हे ग्रॅमचं केजी, सेंटीमीटरचं मीटर नसेल तर हे सेंटीमीटर हे ग्रॅमच ठेवायचे. जूलचं अर्ज करा. दोन्हीपैकी एक काय तर करावं लागेल. सगळं एसआय सिस्टीम का सीजे सिस्टीम मध्ये आणलं पाहिजे. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला टोटल एनर्जी दिली आहे म्हणजे टोटल एनर्जीचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. त्याच्यावरून काय निघते बघू. मग व्ही मॅक्स आणि पिरियड काढता येईल. तर टोटल एनर्जी, सध्या आपण एनर्जीच्या फॉर्म्युल्यावर गणित सोडवतो या चॅप्टरची कालपासून. टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल इन एसएचएम इज, काय असते रे टोटल एनर्जी बघा. आहे का फॉर्म्युला पार्ट. हाफ एम ओमेगा स्क्वेअर लिहिलं तर चालतं, के लिहिलं तर चालतं. कारण एम ओमेगा स्क्वेअर म्हणजेच के असतं. एम ओमेगा स्क्वेअर आणि काय आहे पुढं. कायनेटिकला काय आहे, पोटेन्शियलला काय आहे आणि टोटलला काय आहे. तर कायनेटिकला a²-x² आहे, पोटेन्शियलला नुसतं x² आहे आणि टोटलला a² आहे. हे 3 ओळींनी लक्षात ठेवायचे. काल पण सांगितलं होतं. फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात नसतील तर मग गणित कसं सोडवणार. तर आता या अँप्लिट्यूड दिले 7 सेंटीमीटरचं मीटर करायचं राहिले. 100 ने भागायचं म्हणजे 10⁻² ने भागायचं म्हणजे 10⁻⁻2 ने गुणायचं मीटरला. ठीक आहे. तर अँप्लिट्यूड दिले आहे, मास दिलाय, टोटल एनर्जी दिली आहे. ओमेगा निघतो. एकदा ओमेगा निघला की तुम्हाला पिरियड काढता येईल, व्ही मॅक्स पण काढता येईल. ओके. मग टोटल एनर्जी किती आहे. 10⁻⁻2 आहे. हाफ मास
0.2 आहे. ओमेगा स्क्वेअर राहू द्या तसाच. अँप्लिट्यूड किती आहे? अँप्लिट्यूड 7 इंटू 10 रेस टू मायनस 2 आहे. 7 इंटू 10 रेस टू मायनस 2 याचा स्क्वेअर आहे. ओके. हा, आता ओमेगा सोडून सगळं इकडे घेऊया किंवा इथं भाग तोडू. बे एके बे, बे शून्य बे एके बे. म्हणजेच काय काय राहिले बघा. 10 रेस टू मायनस 2 इज इक्वल टू 0.1 इंटू 7 इंटू 10 रेस टू मायनस 2 चा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. हे सगळं इकडे घ्या. सगळं इकडे घेतलं तर काय होईल बघा. 10 रेस टू मायनस 2 डिवायडेड बाय 0.1 7 इंटू 10 रेस टू मायनस 2 चा स्क्वेअर आणि हा ओमेगा स्क्वेअर आहे. इकडची बाजू इकडे लिहितो. ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय काय आलं बघा. ओए 10 रेस टू मायनस 2 10 येणार जाय शेवटी कुठं कुठे. हे 0.1 आले म्हणून हे स्क्वेअर रूट काढायचं आहे ना आपल्याला ओमेगा स्क्वेअर म्हणजे. तर ह्याचं वर्गमूळ निघतं, ह्याचं वर्गमूळ निघतं, ह्याचं निघत नाही. ठीक आहे. एक काम करू आपण. इथं एक असतोच. एक घर सरकूया 10 होईल. ह्याचं एक घर सरकवलं 1 झालं. पुढं हा 10 रेस टू मायनस 2 पहिलाच आहे. 7 इंटू 10 रेस टू मायनस 2 चा स्क्वेअर आहे. ओके. आता स्क्वेअर रूट काढूया. काय काय होईल बघा. स्क्वेअर रूट काढलं तर हे 10 स्क्वेअर रूट मध्ये येणार. ह्याचं स्क्वेअर रूट आलं 10 रेस टू मायनस 1 आणि ह्याचं स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर निघून गेले. हे असं आलं. पुढं त्याला वरती घेऊया. 10चं स्क्वेअर रूट 3 पॉईंट समथिंग असेल. लॉग टेबल मध्ये बघायचं. 10चं स्क्वेअर रूट 3 पॉईंट समथिंग असेल. पुढं हा 10 रेस टू मायनस 1 आणि हा वरती गेल्यावर प्लस 2 झाला. हा 7 पहिलाच आहे. 3.162. हा, मग याच्यावर ओमेगा ओमेगा म्हणजे तोपर्यंत 2π/T ठेवतो की रे. बर 7 1 7 राहू दे. 7 0 0 किती आलं. 7 चौक 28 उरले 3. 7 5 35 उरला 1. 7 1 7 उरले 5. 7 7 49 5 झाले. हा, म्हणजेच ओमेगा आलेला आहे 0.4517 10 रेस टू 1 आहे. 10 रेस टू 1 म्हणजे एक घर सरकवायचं इकडं. म्हणजे ओमेगा आलाय 4.517 अर्थात रॅड पर सेकंद. पण आपल्याला ओमेगा नकोच होता. आपल्याला काढायचा आहे व्ही मॅक्स आणि टी काढायचा आहे. ठीक आहे. मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा रे. हा, नाव मॅक्झिमम व्हेलॉसिटी. हा, मॅक्झिमम व्हेलॉसिटी जी मेन पोझिशनला असते. मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन एसएचएम हा इज काय असते रे. व्ही मॅक्स हा प्लस ऑर मायनस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पण त्यातला एक्स जर 0 टाकला तर रूट मध्ये फक्त ए स्क्वेअर राहतं. तर स्क्वेअर रूट निघतं ए ओमेगा. हा मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. तो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डोळ्यासमोर पाहिजे. मग त्यात एक्स 0 टाकला की मॅक्झिमम येते हे माहित पाहिजे. आता ओमेगा माहित आहे, ए माहित आहे. प्लस ऑर मायनस कशासाठी आले. इकडं पॉझिटिव्ह साईडला चाललाय का निगेटिव्ह साईडला चाललाय यासाठी आले. तर आपण फक्त मॅग्निट्यूड घेऊया वाटल्यास. तर ए ओमेगा ओनली मॅग्निट्यूड असणार. ओनली मॅग्निट्यूड. पुढं देअरफॉर व्ही मॅक्स इज इक्वल टू एची किंमत किती आहे रे. 7 इंटू 10 रेस टू मायनस 2 आणि ओमेगा 4.517. 4.517. हा, हे उत्तर आता मीटर पर सेकंड मध्ये येणार आहे कारण एसआय सिस्टीम मध्ये केले सगळं. 7 साठी 49 हातच्याले 4. 7 1 7 आणि 4 11ला 1 हातच्याला 1. 7 35 आणि 36 ला 6 हातच्याले 3 आणि 7 चौक 28 आणि 3 31. पुढं पॉईंट नंतर 3 घरात 3च दिली आणि हा 10 रेस टू मायनस 2 आहे. 10 रेस टू मायनस 2 इकडे सरकवा. 2 घरं निगेटिव्ह साईडला जायचं आहे. म्हणजे 0.31619 अर्थातच मीटर पर सेकंड ही आली त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी. नाव हा टी इज इक्वल टू काय असतो रे.
2 पाय अपॉन ओमेगा असते का, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी असते, म्हणजेच टी इज इक्वल टू 2 इंटू 3.142 आणि ओमेगा आला 4.517, 4.517 दोन्ही तोंडी गुण आली, परत लॉग टेबलने भागाकार करावा लागेल. चला करा तेवढा भागाकार. therefore t is equal to 6.384 डिवायडेड बाय 4.517. किती येते तेवढं मला सांगा. जे काय पिरियड येईल तो सेकंदात येईल. चला किती आला पिरियड, 1.391. हा 1.39 दिले इथं पुस्तकात, 1.391 आलाय का सगळ्यांचं बघा. आणि पिरियड हा सेकंदात असतो. ओके, शेवटी आन्सर नीट लिहायची पद्धत बघा, बंद केली आहे का, चालू आहे. आन्सर नंबर 1 मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय लिहिलेल्या. नंबर 2 पिरियड ऑफ SHF काय लिहिलेल्या. चला नेक्स्ट, द टोटल एनर्जी तुमचं लिहिताय ना, 23वा असेल तुमचं लिहा. द टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी, द टोटल एनर्जी ऑफ ए body of mass 2 kg, of mass 2 kg performing SHF, is 40 joule, is 40 joule. Full stop. Find its speed. Find its speed while crossing the center of the path. While crossing the center of the path. सेंटर ऑफ द पाथ म्हणजेच मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून पास होण्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी काढा असं म्हणायचं थोडक्यात. फक्त दुसऱ्या वाक्यात दिले ते मॅक्झिमम व्हेलॉसिटी काढा असं शब्द दिला. काय दिलंय, मेन पोझिशन पासून पास होताना ती व्हेलॉसिटी काढा असं दिलंय. तर याचा आन्सर SI सिस्टीम मध्ये खरं तर येईल केजी आणि जूल मध्ये दिले म्हणल्यावर मास आणि एनर्जी. तर त्यांनी आन्सर दिले सेंटीमीटर पर सेकंड मध्ये. ठीक आहे, तुमच्या SI सिस्टीम मध्ये 10⁻² त्याला फक्त घ्यावं लागेल. 6.324 आन्सर लिहून घ्या तिथं. Vmax काढायचंय तुम्हाला. तो येतो 6.324 सेंटीमीटर पर सेकंड. जर तुमचं मीटर मध्ये आलं तर 10⁻² येईल का. ओके, चला पुढचं घ्या. Calculate length of seconds pendulum. Calculate length of seconds pendulum at a place where acceleration due to gravity is 9.8 meter per second square. 9.8
मीटर पर सेकंड स्क्वेअर. एकदम सिंपल गणित 2 मार्काचं आहे. पहा इथून पुढे आता पेंडुलमची गणित सुरू झाली. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम एल काढायची आहे आणि त्यासाठी फक्त स्मॉल जी दिलाय 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरं काही लागतच नाही. तर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला बघा, आठवतोय का? लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, लेंथ ऑफ म्हणजे ज्याचा पिरियड 2 सेकंद असतो अशा सिंपल पेंडुलमला सेकंड पेंडुलम म्हणतात. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज गिवन बाय काय आहे फॉर्म्युला? आठवतोय का? जी अपॉन पाय स्क्वेअर. बस इतका सोपा आहे. जी अपॉन पाय स्क्वेअर. फॉर्म्युले साधे सोपे जर आठवत नसतील तर परवा लिहून दिलेत, काय फार दिवस झाले नाही. तर कसं रे? मग एल इज इक्वल टू जी ची किंमत दिली आहे 9.8, पाय ची किंमत 3.142, पण याचा स्क्वेअर आहे. एवढं कॅल्क्युलेशन केली की झालं. ओके. तर ह्याचा लॉग बघून 2 ने गुणायचं म्हणजे स्क्वेअर येतो. नसेल तर स्क्वेअर टेबल मध्ये डायरेक्ट ह्याचा स्क्वेअर आधी बघून ठेवायचं आणि मग लॉगची वजाबाकी करायची. ओके. काय करायचं? स्क्वेअर टेबल मध्ये बघायचं का लॉगला 2 ने गुणायचं? लॉगला 2 ने गुणूया. ठीक आहे. लॉग ऑफ 3.142 0. काहीतरी येईल. सांगा मला लॉग पटकन. लॉग सांगायला सांगितलं तुम्हाला, तुझबुज करायला नाही. 49 72 2 ने गुणायचा वर्ग करायचा म्हणजे 2 2 4, बेस होती 14 ला 4, हातच्याला 1, 2 18 ने 19, हातच्या 1, 2 4 8 ने 9 आणि 0 आलं. पण हा डिनॉमिनेटरचा लॉग आला, लक्षात घ्या. ओके. मग आता 9.8 च्या लॉग मधनं हा वजा केला पाहिजे. उलटी सुलटी वजाबाकी करू नका. 98 चा लॉग असतो 99 12 आणि त्यातून हा डिनॉमिनेटरचा लॉग सबट्रॅक्ट केला. किती आला डिनॉमिनेटरचा लॉग? 0.9944. 12तनं 4 गेले, 8 राहिले, हातच्या गेल्यामुळे 10तनं 4 गेले, 6 आले, हातच्या गेल्यामुळे 18तून 9 गेले, 9 आले, हातच्या गेल्यामुळे परत 18तून 9 गेले, 9 आले आणि मग हातच्या गेल्यामुळे इथं वजा 1 राहिलाय, बार 1 राहिलाय बघा. तर बार 1.9968. अँटी लॉग सांगा त्याचा. 99 चा 6 8 मध्ये 99 चा 6 8 99 26 बार 1 आहे म्हणजे 0.8 आणि ही आली लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. साधारणतः 1 मीटरच्या आसपास असते आणि हे मीटर मध्ये आलं. लिहा. झालंय का सगळ्यांचं? शेवटी उत्तर व्यवस्थित लिहिलं असेल तुम्ही. पेपर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज काय आले ते पुढं किती गणित आहे? 25. लिहा. फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. Change in length of second pendulum comma if the acceleration due to gravity at the place changes from 9.75 meter per second square
9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर टू TO2 लिहायचं टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा परत सेकंड पेंड्युलमवर आधारित गणित आहे. जस्ट मिनिट लक्ष द्या. आपल्याला काय विचारलंय, चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. का बरं लेंथ बदलली असेल रे? दोनच कारणाने बदलेली. जी ची किंमत बदलली तर पायची किंमत बदलली. पायची किंमत काय बदलणार नाही, कॉन्स्टंट आहे. म्हणजे जी ची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर बदललं तर हे बदलू शकतं. आणि तरी तेच सांगितलंय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ना तो 9.75 चा 9.8 झाला. म्हणजे काय झालाय, वाढलाय. हा वाढलाय. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस फ्रॉम 9.75 टू 9.8 म्हटलंय ना. हा आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.75 चा 9.8 झालाय म्हणजे वाढलाय. म्हणजे काय होणार आहे रे, लेंथ काय व्हायला पाहिजे, हा वाढल्यावर वाढायला पाहिजे ना. बरोबर आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन. काय काय विचारलंय बघा. फाइंड द चेंजिंग लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. आम्ही चेंजिंग लेंथ लिहितोय. चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ. चेंजिंग लेंथ काढायचं आहे म्हणजे फायनल मायनस इनिशियल करायचं का इनिशियल मायनस फायनल करायचं, मोठा त्यातून लहान वजा करू. बघूया त्यावेळेस. आणि त्यासाठी काय दिले बघा, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस फ्रॉम म्हटले म्हणजे इनिशियल आणि फायनल असे लिहूया ओळी व्यवस्थित. किती किती आहे ते ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी वाढलाय म्हणजे लेंथ वाढणार. फायनल मायनस इनिशियल करू आपण. पण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा दोन्ही काढले पाहिजेत आणि मग वजाबाकी केली पाहिजे. नसेल तर पहिल्यांदाच एकदाच फॉर्म्युलेतच वजाबाकी करा म्हणजे पाय स्क्वेअर तरी कॉमन येईल. ओके, कॅल्क्युलेशन जरा वाचेल. तर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम असा फॉर्म्युला आहे. देअरफॉर फॉर टू केसेस, दोन केसेस साठी हा फॉर्म्युला कसा होईल बघा. एकदा फॉर्म्युला तयार करून घेऊया. तर पहिल्या केस साठी L1 इज इक्वल टू G1 अपॉन पाय स्क्वेअर येईल आणि दुसऱ्या केस साठी L2 इज इक्वल टू G2 अपॉन पाय स्क्वेअर येईल. पण मी आता सांगितलं हा वाढलाय म्हणजे हा वाढणार आहे. मोठ्यातून लहान वजा करू. ओके, L2 मायनस L1 करू. देअरफॉर L2 मायनस L1 इज इक्वल टू तर चेंज इन लेंथ नंतर बघू आपण ते. हा उत्तर कसं लिहायचं नंतर बघू. तर जस्ट ह्याच्यात हे वजा केले G2 अपॉन पाय स्क्वेअर मायनस G1 अपॉन पाय स्क्वेअर. छेद सेम आहे त्यामुळं डायरेक्ट वजाबाकी करता येईल आपल्याला. L2 मायनस L1 इज इक्वल टू G2 मायनस G1 अपॉन पाय स्क्वेअर. G2 मायनस G1 अपॉन पाय स्क्वेअर. Therefore L2 मायनस L1 इज इक्वल टू G2 ची किंमत आहे 9.8, G1 ची किंमत आहे 9.75 आणि पाय ची किंमत 3.142 त्याचा आहे स्क्वेअर. ओके, आणि वजाबाकी बघा 80 येते ऍक्च्युली. हा शून्यातून 5 गेले 5 आले. पुढं हातच्या गेल्यामुळं 7 राहिले. 7 मधनं 0 गेले 7 आणि हे 7. ओके, पुढे 3.142 चा स्क्वेअर आहे. हे मीटर मध्ये असल्यामुळं खूप छोटं उत्तर यायला लागले. सेंटीमीटर मध्ये तुम्ही जर केलं तर त्याला 100 ने गुणलं तर जरा बऱ्यापैकी उत्तर येईल किंवा आहे असं उत्तर काढू. ओके, काय काय करावं लागेल मगासारखं ह्याच्या लॉगला 2 ने गुणायचं आणि ह्याच्या लॉग मधनं हा वजा करायचा. हा काय काय येईल बघा. 3.142 चा लॉग 49.72 होता. हा होता डिनॉमिनेटरचा लॉग येणार आहे 2 ने गुणल्यावर. हा किती 2 2 4 14 ला 4 8 ला 1 9 18 आणि 19 चौक 8 आणि 9 99 44 अंतरामध्ये. हा आता लॉग ऑफ 0.05 बार 2 येईल बघा. 0.05 म्हणल्यावर आणि 50 चा लॉग 69 त्याच्यातून लॉग ऑफ डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करा. 0.9944
वजाबाकी आहे. शून्यातून 4 गेले 6 आले, 10तून 4 गेले. हातचा गेला 8 मधनं 4 गेले 4 आले. परत हातचा नाही गेला 9 गेले 0. 6तनं 9 जात नाही. 16तून 9 गेले 7 उरले. हातचा एक गेल्यामुळे बार 2 मधनं ऑलरेडी एक गेला, म्हणजे बार 3 राहिला बघा. -3 राहिला. -3 -0 -3 झाला. अँटी लॉग सेवन 0 चा 4 6 मध्ये अँटी लॉग किती 50. एका घरानंतर पॉइंट देतो सरळ 10⁻³ लिहितो मी. मीटर मध्ये आल्यामुळे तसं झालंय ते. ओके म्हणजेच इथं काय लिहिता येईल आपल्याला, तर L2 - L1 आले बघा. ते L2 - L1 इज इक्वल टू 5.065 into 10⁻³ मीटर. चेंजिंग लेंथ आलेली, डिक्रीज झाली का इन्क्रीज झाली तर लिहू आपण. मोठ्यातून लहान वजा केल्या आपण, म्हणजे फायनल जास्त आहे, म्हणजे इन्क्रीज झाली ना. डिक्रीज दिली ना उत्तर. डिक्रीज बाय 0.001 दिले. 0.00 आलंच आपलं, पण डिक्रीज बाय म्हटलं ऍक्सेलरेशन ग्रेडियंट वाढल्यावर वाढत असते. क्लिअर आहे ना, जी वाढला की वाढणार आहे. इन्क्रीज व्हायचं नाही की डिक्रीज व्हायचं. लिहा पटपट. शेवटी उत्तर नीट लिहा. वाढलेले ना. therefore length of second pendulum increases by असेल, increases by 5.065 into 10⁻³ मीटर. चला तुमचं 26वा गणित असेल. The period of oscillations of a simple pendulum. The period of oscillations of a simple pendulum increases by 10%. Increases by 10%. Comma, when its length is increased by, when its length is increased by 21 centimeter. When its length is increased by 21 centimeter. Full stop. Find its initial length and initial period. Find its initial length and initial period. लक्ष द्या चटकन. काय दिले बघा. द पिरियड ऑफ ऑस्युलेशन ऑफ ए सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमच्या ऑस्युलेशनचा पिरियड 10% वाढला, इन्क्रीज्ड बाय 10%. आता हे मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला लिहिताना पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा, टक्केवारी दिलं की जे पहिलं असतं इनिशियल असतं ते 100 मानायचं असतं. इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे का किती टक्केनी काय वगैरे त्याच्यानुसार लिहायचं. कसं लिहायचं सांगतो तुम्हाला मी. इनिशियल पिरियडच म्हटलं ना त्याने T1 मानायचा, तो नेहमी छेदस्थानी घ्यायचा, तो नेहमी 100 मानायचा. लक्षात घ्या, हे सोपं जातं. जर इनिशियल पिरियड 100 असता तर आता वाढलाय का कमी झालाय का काय झालंय बघा. इन्क्रीज्ड बाय म्हटलंय ना, इन्क्रीज्ड बाय 10%. 10% वाढला म्हणजे वरती न्यूमरेटरला किती लिहिले, 100चा 10% 10 आला आणि तेवढ्याने वाढला म्हणजे 100 अधिक 10.
110 झाला हे कळलं पाहिजे फक्त. तर मी 10% वाढला म्हणल्यावर 10 त्यात मिसळतो. 100चाच 10% म्हणजे 10 त्यात मिसळायचा म्हणजे 110 डिवायडेड बाय 100 आहे. हे कळलं पाहिजे. बरं हा कशामुळे वाढला? काहीतरी चेंज झाला असेल तर काय सांगितलंय बघा त्यांनी, वेर लेंथ इन्क्रीज्ड बाय 21 सेंटीमीटर. लेंथ इन्क्रीज्ड बाय एवढ्याने वाढली आहे म्हणजे L2 आहे ना त्या L1 मध्ये 0.21 मिसळल्याने सेंटीमीटर आहे. त्याचं मीटर केलं पाहिजे. नसेल तर आपल्याला त्या फॉर्म्युल्यात ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सीजीएस सिस्टीम मध्ये घेतला पाहिजे 980 मध्ये. काहीतरी एक केलं पाहिजे. ओके ठीक आहे, राहू द्या सेंटीमीटर मध्येच आपण तिथं जी कसा घ्यायचा बघूया. तर हे पण कळलं पाहिजे तुम्हाला काय की नवीन लेंथ आहे ना ती जुन्या लेंथ मध्ये एवढी मिसळली. इन्क्रीज्ड बाय म्हटले म्हणजे जुन्या लेंथ मध्ये एवढं मिसळायचं. आता काय काय सांगितलंय बघा, काय काय काढायचं आहे. तर फाइंड इट्स इनिशियल लेंथ अँड इनिशियल पिरियड. इनिशियल लेंथ L1 काढायचे, इनिशियल पिरियड T1 काढायचं. तर साधा सोपा पिरियडचा फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे बघा, T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L/G. याच्यावर आपण लॉज ऑफ सिंपल पेंडुलम तयार केले ते आठवतेच का. तर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ, किंवा पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ G. बस दोनच आहेत ते. आणि अँप्लिट्यूड इंडिपेंडेंट आहे, मासवर इंडिपेंडेंट आहे, असे अजून 2 लॉ होते. असे 4 लॉ आहेत सिंपल पेंडुलम. त्यातला हा डायरेक्ट लॉ वापरूया. स्क्वेअर रूट ऑफ लेंथला डायरेक्ट प्रोपोर्शन आहे कारण लेंथ आणि पिरियड मधलंच नातं आहे. तर फॉर्म्युला डायरेक्ट वापरण्यापेक्षा, नाहीतर रेशो घेतलं कॅन्सल होणार 2 पायला 2 पाय G ला G, त्यापेक्षा डायरेक्ट आपण वापरूया. वी हॅव बाय लॉज ऑफ सिंपल पेंडुलम असं म्हटलं तरी चालतं. बाय लॉज ऑफ सिंपल पेंडुलम, सिंपल पेंडुलमच्या लॉ नुसार काय येणार आहे, पिरियड इज डायरेक्टली इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ L. मग हा फॉर्म्युला 2 केसेस साठी लिहायचा. देअरफॉर फॉर 2 केसेस, 2 केसेस साठी कसा येईल, T1 इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट L1 अँड T2 इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट L2. आता घ्यायचा ह्या दोघांचा रेशो. देअरफॉर मला वाटतं उलटा रेशो घेऊया आपण, T2/T1 घेऊया. T2/T1 T2/T1 याला हे भागतोय मी इज इक्वल टू, नाहीतर असा घेतला चालला असता फक्त उलटून म्हणले परत करावं लागेल. तर इकडं हे वर घेतलं L2 स्क्वेअर रूट मध्ये L1. दोघांचं स्क्वेअर रूट एकत्र लिहिलं तर चालतं, भागाकार किंवा गुणाकार असेल तर. देअरफॉर T2/T1 इज इक्वल टू एकाच वर्गमुळात L2/L1 का, L2/L1. आणि मग T2/T1 माहितच आहे आपल्याला 110 डिवायडेड बाय 100 आहे. हे एका स्क्वेअर रूट L2 ची किंमत आहे L1 प्लस 0.21 डिवायडेड बाय हा L1. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते स्क्वेअर रूटच्या आत जाऊन नसले त्याला आपल्याला बाहेर काढायसाठी स्क्वेअर केला पाहिजे. स्क्वेअरिंग जर केलं, स्क्वेअरिंग केलं तर इकडं 11चा वर्ग 121 आला, 10चा वर्ग 100 आला, आणि इकडं L1 प्लस 0.21 डिवायडेड बाय L1 आलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून L1 ची किंमत काढायला पाहिजे. काय काय येईल बघा, 121 L1 इज इक्वल टू 100 ने तिकडे गुणलं, किंवा असं पण करू शकता तुम्ही 100 याला भागून 1.21 करू शकता. कसं करूया, एकच येणार आहे ते शेवटी. बरं ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केले. L1 0.21 हे 121 L1 इज इक्वल टू 100 ने आत गुणलं तर 100 L1 प्लस 100 ने याला गुणलं तर 21 होईल. 100 L1 इकडे घ्या. Therefore 121 L1 मायनस 100 L1 इज इक्वल टू 21 आलं. म्हणजेच 21 L1 इज इक्वल टू 21, म्हणजेच L1 इज इक्वल टू 21 डिवाइड बाय 21, 21 × 21, म्हणजे इनिशियल लेंथ आली 1. कुठल्या सिस्टीम मध्ये आले, रेशो घेतला होता तर हे सेंटीमीटर मध्ये होतं. रेशो जरी घेतला होता L1 प्लस केलं ना म्हणून हे सेंटीमीटर मध्ये येतं. एक सिस्टीम महत्वाची आहे बरं का. आता इनिशियल पिरियड पण काढायला सांगितलं. इनिशियल पिरियड कसं काढणार, T1 काढायचं आहे ना, बरोबर आहे का. आता डायरेक्ट पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला वापरल्याशिवाय पर्याय नाहीये मला वाटतं. नाव
पिरियडचा फॉर्म्युला T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L बाय G असतो. पण लक्षात घ्या, पहिल्या केस मधला पिरियड काढायला म्हणजे पहिल्या केस मध्ये लेंथ टाकावी लागेल, आणि इथं हे सीजीएस सिस्टीम मध्ये म्हटल्यावर जी ची किंमत आठवणीने 980 टाकायला लागेल. नसेल तर इझोमीटर करा, मग जी ची किंमत 9.8 टाकते. पिरियड हा सेकंदातच येणार आहे. सीजीएस सिस्टीम येऊ अगर एसआय सिस्टीम येऊ, पण इथं चुकायची शक्यता आहे बघा. हा सेंटीमीटर आहे, जी ची किंमत आपण नॉर्मली मॅक्झिमम केसेस मध्ये 9.8 टाकतो, इथं पण 9.8 टाकतो. हे सेंटीमीटर ते मीटर पर सेकंड मध्ये, आणि तो वटाळा होण्याची शक्यता आहे. हा, तर आठवणीने जी ची किंमत 980 टाकावी लागेल तुम्हाला. 3.142. एल ची किंमत जर 1 टाकली तर ह्याची 980 टाका. म्हणजे हे सगळं आता सीजीएस सिस्टीम मध्ये आलं, आणि पिरियड हा सेकंदाचा येणार आहे. जर बोललं तर 6.284. आता हे जर स्क्वेअर रूट 980 बघता येत नाही, पण 2 घरं संपवावं लागेल आपल्याला. हा, ह्याचं काय करावं लागेल बघा रे. तर 9.80 करायचं, 2 घराने अंक लहान केला, 2 घरांनी पॉवर वाढवायची. ओके, असं येईल. आता त्याचं स्क्वेअर रूट बघता येते बघा. Therefore T1 is equal to 6.284. एकचं वर्गमूळ एकच आले, त्याचं वर्गमूळ बघा 10⁻²चं 10⁻1 आले. 9.8 चं स्क्वेअर रूट बघा, 3 पॉइंट समथिंग येईल. 3.121. हा, आता काय काय येणार, 10 याला गुणून टाका, म्हणजेच T1 इज इक्वल टू 6.284. त्यांनी जर त्याला मल्टिप्लाय केलं तर 31.31 येईल. ह्याच्या लॉग मध्ये लॉग वजा करून अँटी लॉग बघावं लागेल तुम्हाला. सांगताय पटकन. हा, 62चा 8×4 79, 83, 83. हा, 31चा 31, 49, वजा वाक्य 13तून 6 गेले, 7 राहिले. हातच्या 1 गेलाय, 7 मधनं 5 गेले, 2 राहिले. हातचा नाही गेला, 9 गेले 0, 7 मधनं 4 गेले, 3 आले. 0 -1 आलं. अँटी लॉग सांगा. तीस 27चा अँटी लॉग 2007. बार 1 आहे म्हणल्यावर 0 पॉइंट येते. ओके, हा, म्हणजेच इनिशियल पिरियड किती आलाय बघा त्याचा, 0.2007 सेकंद. चला लिहा, आणि शेवटी उत्तर घेतल्या परत शब्दात इनिशियल पिरियड, इनिशियल लेंथ असं लिहा.